बाय. तो काय करते? कामठ्याच्या बाजारात, कांद्रीच्या बाजारात, गिरोल्याच्या बाजारात टोपे विकायला नेते. एकदा कामठ्याच्या बाजारात जात असताना त्याने खूप थकवा येते. एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसते. त्याच्या झाडाखाली जाऊन बसते आंब्याच्या. त्या आंब्याच्या झाडाखाली बसते, आपला डबा खोलते, जेवण करते आणि झोपून जाते. त्या झाडावर बंदर बसले राहतात. म्हाताऱ्याच्या डोक्यावर टोपी राहते. बंदराला वाटते म्हाताऱ्यानं टोपी घातलं तर खूप सुंदर दिसते, आपण सुद्धा टोप्या घालून तर असेच सुंदर दिसू. म्हणून झाडावरून बंदर पाहतात. म्हातारा आता झोपला. म्हणून एक एक बंदर खाली उतरतात आणि म्हाताराच्या गठ्ठ्यातल्या टोप्या झाडावर नेतात आणि आपल्या डोक्यावर घालतात. म्हाताऱ्याची झोप उघडते तेव्हा पाहते तर त्याचा गठ्ठा पूर्ण खाली झाला राहते. मग म्हाताऱ्याला खूप राग येते. इकडे तिकडे पाहते माझ्या टोप्या कुठे गेल्या म्हणून. मग नंतर झाडावर पाहते तर मग झाडावर पाहते तर त्याला काय दिसतं? बंदर दिसतं आणि बंदराच्या डोक्यावर टोपी दिसते. मग म्हाताऱ्याला खूप राग येते. मी आता का करू? माझ्या टोप्या सर्व बंदराला घेऊन गेले. म्हातारा लहान मोठे खूप सारे गोटे जमा करते, दगड जमा करते. मग म्हातारा का करते? खालून पकडते गोटा आणि झाडावर मारते. आंब्याच्या झाडाला आंबे लागले राहतात. बंदराला खूप मजा येते. बंदर का करते? आंबा तोडते आणि म्हाताऱ्याला मारते. अजून दुसरा गोटा पकडते, अजून गोटा धरते, आणखी अजून झाडाला मारते. अजून म्हातारे आंबे तोडतात आणि म्हाताऱ्याला मारतात. मग म्हाताऱ्याला विचार येते, मी आता का करायला पाहिजे? मी आता गोटे मारतो तर बंदर मला आंबे फेकून मारतात. मी आता कसा करू? तेव्हा म्हातारा खूप हुशार राहते.